सर्वांना माझा नमस्कार. मी आहे सिद्धी आणि तुम्हाला मी एक छानशी गोष्ट सांगणार आहे. ती तुम्ही ऐकून घ्यावे. गोष्टीचं नाव आहे घाबरट ससा. एके दिवशी तो जंगलात होता आणि एके दिवशी त्याच्या अंगावर पाणी पडलं ससाच्या. आणि ससा खूपच घाबरला. त्याला वाटलं माझ्या अंगावर वीजच पडली. मग ससा पळू लागला उड्या मारत मारत. मग त्याला नाही का रस्त्यात एक हरीण भेटलं. हरणने विचारलं, अरे सशा, तू कमी पळत आहेस? मग त्या सशाने सांगितलं, अरे माझ्या अंगावर वीज पडली आहे, तू पण पळ लवकर. मग दोघेही पळू लागले. मग काय झालं, त्या दोघांना नाही का एक माकड भेटले पळता पळता. मग माकडाने विचारलं, अरे तुम्ही दोघं कमी पळू लागलात, मला सांगा बरं काय झालं. मग ते ससा म्हणाला, अरे माझ्या अंगावर वीज पडली आहे. मग त्याला म्हणले, अरे तू पण पळ माकडा. मग नाही का तिघही पळू लागले. त्यांना नाही का एक रस्त्यात सिंह भेटला. सिंहाने विचारलं, अरे तुम्ही तिघे कमी पळू लागलात? हरिण, ससा आणि माकड, तुम्ही तिघे कमी पळू लागलात? मग त्या ससा म्हणाला, अरे माझ्या अंगावर ना वीज पडली आहे, तुम्ही पण पळा. पण सिंह म्हणला, नाही, इकडे बरं, तुझ्या अंगावर खरंच वीज पडली का मी बघतो. मग ससा गेला आणि त्या सिंहाने बघितलं, त्याच्या अंगावर तर पाणी पडलेलं आहे. मग सिंह म्हणाला, अरे तुझ्या अंगावर पाणी पडलेलं आहे, तू कमी घाबरतोस? मग ससा म्हणाला, अरे मला वाटलं वीजच पडली आहे. मग सिंह म्हणाला, अरे आयुष्यात कधीच घाबरायचं नसतं, आपण पुढे राहायचं. मग सशाला कळालं आता कधीच घाबरायचं नाही. मग नाही का सशाने काय केलं, मग ससा कधीच घाबरला नाही. आणि तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक अँड सबस्क्राईब.